नमस्कार. मी मंगला वदेवकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे बरं का बालमित्रांनो. त्याच्यावर मी तुम्हाला निरनिराळ्या गोष्टी सांगते, श्लोक सांगते, काही अनुभव सांगते आणि मोठ्या माणसांसाठी पण काही प्रसंग, काही अनुभव, गोष्टी सांगते. तर मला माहिती तुम्हाला माझ्या गोष्टी आवडतात. तुम्ही त्या लाईक करा, सबस्क्राईब करा बरं का. आज आता मी जी गोष्ट सांगणार आहे ना, ती खूप गमतीची गोष्ट आहे बरं का. एका प्रेतामुळं रामाचं दर्शन घडतं एका जणाला. तर एक प्रेत आणि राम असं त्या गोष्टीचं नाव आहे. काय नाव आहे? एक प्रेत आणि एक राम. तर तुलसीदासांचं नाव तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती, ज्यांनी तुलसी रामायण लिहिलं. उत्तर प्रदेशात ते रामायण फार प्रसिद्ध आहे ना, अतिशय गोड आहे ते. तर ते जे तुलसीदास होते ना, त्यांचा जन्म झाला त्यावेळेची हकीकत अशी झाली की ओट्यावर त्यांचे वडील आत्माराम पंत दुबे बसलेले होते. त्यांचा एक मित्र होता आणि ते अगदी अस्वस्थ झालेले होते. त्याचं कारणही तसंच होतं, कारण त्यांच्या बायकोला प्रसूती वेदना होत होत्या आणि आत्माराम पंतांना खूप काळजी वाटत होती, कारण की 9 महिन्याच्या ऐवजी 12 महिने तो गर्भ त्या बाईच्या पोटात होता आणि आता काय होणार आहे हे काही त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे ते खूप काळजीत होते आणि त्यांचा मित्र त्यांची समजूत घालत होता. तितक्यात दाई आली. तिचं नाव होतं चुनिया बरं का. आणि तिने त्यांना सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला आहे म्हणून. तर त्यांना खूप आनंद झाला बरं का. मग नंतर त्याने विचारलं पण त्यांच्या आईची तब्येत कशी आहे? तर ती चुनिया म्हणाली ती बेशुद्ध आहे म्हणून. आणि थोड्या वेळाने ती आली आणि तिने सांगितलं की त्यांची ती बाई म्हणजे त्यांची पत्नी, तिचं निधन झालं आहे म्हणून. तर आत्माराम पंतांना तो खूप मोठा धक्का बसला अगदी आणि त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांना असं वाटलं हा मुलगा आईच्या मुळावर जन्मलेला आहे म्हणून. मग त्यांनी थोडे दिवस सांभाळलं त्याला. मग एका ज्योतिषाला बोलवलं आणि त्यांनी ज्योतिष विचारलं. तर ज्योतिषाने सांगितलं हा मुलगा फार हे आहे म्हणे, अगदी म्हणजे हा चांगला नाही, अपशकुनी आहे. हा जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्यांचं सगळ्यांचं वाटोळच करेल म्हणे, असा हा मुलगा आहे. एका नाही असं 2-3 ज्योतिषांनी असंच सांगितलं. मग आत्माराम पंत दुब्यांनी निर्णय घेतला की आम्हाला मुलाला सोडून द्यायचं. मग त्या दासीजवळ त्यांनी त्याला दिलं आणि तिला सांगितलं याला तू कुठंतरी सोडून दे. चुनिया नाव होतं त्या दासीचं. पण ती दासी चांगली होती, तिला काही ते इतकं गोड बाळ सोडून द्यावं वाटलं नाही बरं का. तिने काही त्याला सोडलं नाही. आणखीन एक विशेष होती, ते बाळ जन्माला आलं तर की त्याच्या तोंडात 32च्या 32 दात होते. आपल्याकडं वरचे 2 दात पहिल्यांदा आले की तेच अशुभ मानतात आणि ह्या मुलाला तर जन्मतः 32 दात होते. तो पण एक गावात चर्चेचा विषय झाला होता की हा अपशकुनी मुलगा आहे, अपशकुनी मुलगा आहे असा. तर ती चुनिया दासी घेऊन गेली त्याला आणि ती सांभाळत होती. पण तो 5 वर्षाचा झाला आणि चुनिया दासी पण मरण पावली. आता काय करायचं? हा मुलगा दारोदार भिक्षा मागायचा आणि सगळेजण त्याला हाकलूनच द्यायचे अपशकुनी म्हणून, कोणी भिक्षा द्यायचं नाही. कधीतरी एखादी मिळाली तर त्याच्यावर तो काढायचा, असं त्याचं चाललेलं होतं. एकदा असंच भिक्षा मिळाली नाही, काही नाही. मग तो एका देवळाच्या तिथं बसला पायऱ्यांना लागून. तेवढ्यात नरहरिदास नावाचे एक संत तिथं आले आणि त्यांनी ह्या मुलाला पाहिलं. अगदी गरीब, केविलवाणा, सुकलेला चेहरा. त्यांना त्याची दया आली. त्यांनी सगळी चौकशी केली आणि मग त्यांनी त्याला त्यांच्या घरी नेलं. त्यांच्याकडं तो राहायला, शिक्षण केलं त्यांनी आणि नंतर मग तो हे करायला लागला बरं का. तर तो काय करायचा, रोज कमंडल मग घ्यायचा आणि जवळ एक झाड होतं, वाळवून गेलं होतं, ते अगदी सुकलं होतं, बाभळीसारखं असं झाड दिसत होतं त्याला. त्या झाडाला तो पाणी घालायचं दररोज. असं पाणी रोज घातल्यामुळं काय झालं, त्या झाडाला फुटली पालवी आणि ते झालं जिवंत. ते होतं झाड पिंपळाचं बरं का. आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक प्रेत राहत होतं.
तर मग एके दिवशी काय झालं, ते प्रसन्न झालं तुलसीदासांना आणि त्याने सांगितलं तुलसीदासांना, अरे तू पाणी घालतोस म्हणे, त्यामुळं मला जीवन मिळालं आणि मी तुला प्रसन्न झालो आहे, तुला काय बरं मागायचं आहे तो मी देतो म्हणे तुला. तुलसीदास म्हणाले, काही नाही, मला रामाची भेट करून द्या म्हणे. तर ते प्रेत म्हणाले, रामासमोर तर आम्ही टिकाव धरू शकत नाही म्हणे, ती काही मी तुला करून देऊ शकत नाही, पण जो कोणी तुला रामाची भेट करून देईल त्याची मी तुला गाठ घालून देतो, असं त्यांनी सांगितलं. मग तुलसीदास म्हणाले, बरं हरकत नाही, सांग. मग तो म्हणाला, तू जे प्रवचन करतोस ना रोज, तर प्रवचनाला खूप गर्दी होती म्हणे, आणि तू रामचरितमानसच गातोस ना, तर खूप लोक येतात आणि जातात, तर तू एक लक्ष दे म्हणे, की सर्वात आधी जो येतो आणि सगळेजण गेल्यावर सर्वात उशिरा जो जातो तो मारुती आहे म्हणे, आणि तो त्या प्रवचनाला येऊन बसतो, आणि तू त्या मारुतीला शरण जा आणि मग तो तुला रामाची भेट करून देईल म्हणून. तुलसीदासांना खूप आनंद झाला. ते रोज तुलसी रामायण तर गायचेच, त्यांनी स्वतःच लिहिलं होतं. ते इतकं गोड होतं की खूप लोक यायचे ते ऐकायला. मग ह्या प्रेताने असं सांगितल्यावर त्यांनी लक्ष ठेवलं 4-5 दिवस. तर खरंच ते म्हातार अगदी मागे सगळ्यात शेवटी कोपऱ्यात बसलेला असायचा, कोड फुटलेलं होतं त्याला, असं म्हातारा दिसायचा त्यांना. तो सगळ्यात आधी यायचा आणि सगळ्यात शेवटी जायचा. 4-5 दिवस त्यांनी निरीक्षण केलं आणि मग ते सगळेजण लोक गेल्यावर एके दिवशी त्या म्हाताऱ्याला शरण गेले, त्याचे पाय घट्ट धरले आणि सांगितलं की मी ओळखलं आहे म्हणे तुम्हाला, आणि तुम्ही साक्षात मारुती आहात, हनुमंत आहात, आणि मला रामरायाचं दर्शन हवं, तेवढं आपण घडवून द्या. मग हनुमानही त्याला प्रसन्न झाले त्यांना, आणि हनुमानाने तुलसीदासांना रामाचं दर्शन घडवलं. तर एक प्रेत त्याच्यामुळं तुलसीदासांना रामाचं दर्शन घडलं. हे अशी अद्भुत गोष्ट आज तुम्हाला मी सांगितली. धन्यवाद.